नाही, खरंच सगळ्यात आधी तर खूप खूप धन्यवाद. आणि जर्नी खूप छान मजेशीर, खूप आठवणी आहेत आणि काही इमोशनल आठवणी आहेत, काही मजेशीर आहेत. एक एक खूप छान एक टीम जमली, एक छान एक बॉन्ड तयार झाला. म्हणजे खूप छान भट्टी जमली बेसिकली एक. आणि हे काय प्रत्येकाच्या नशिबात हे खरं येत नाही. म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या नशिबात हा क्षण येत नाही की एखादी भूमिका म्हणजे इतकी मोठी भूमिका वाटायला येणं, ती प्रेक्षकांना आवडणं, त्यांनी भरभरून प्रेम करणं, त्या कलाकृतीचे 3 वर्ष पूर्ण होणं, 1000 भागाचा टप्पा पूर्ण होणं आणि इथे न थांबता अजूनही पुढे सुरूच राहणं. सो हे प्रत्येक कलाकाराच्या नशिबात येत नाही. सो ते सुदैवाने आज आमच्या नशिबी आलं आहे. सो स्वतःला मी खरंच खूप भाग्यवान समजतो. आणि ह्या संपूर्ण गोष्टीचं श्रेय हे फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांचं आहे. कारण जर का त्यांनी आमच्यावर इतकं प्रेम दाखवलं नसतं म्हणजे आमच्यावर, वाहिनीवर किंवा कलाकृतीवर, तर हा प्रवास इथवर येऊ शकला नसता. सो तुमच्यामार्फत मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की खरंच थँक्यू व्हेरी मच. की जेव्हा आमचं रीडिंग होतं किंवा एक फायनल लुक टेस्ट परत सगळी सुरू होती. सो तो पहिला दिवस होता की जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, एकमेकांची नावं आम्हाला कळली. त्याआधी आम्ही कोणीही एकमेकांबरोबर काम केलेलं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती. सो कसं असेल, काय असेल, असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. ट्युनिंग कसं जमेल, बॉन्ड कसा असेल. पण इतकं छान पद्धतीने खरं ते पुढे घडत गेलं ना. आणि म्हणून हे कळलंच नाही मुळात की 3 वर्ष कधी संपली आणि 1000 भागांचा टप्पा कधी गाठला आम्ही. आणि हा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे, आता असं वाटतं की आम्ही गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो की काय इतकं स्ट्रॉंग बॉन्ड झाला आहे सगळं. खूप मिस करतो. म्हणून बराचदा फोन, अजूनही आमचे फोन होतात. अगदी आनंद असेल दाजीबा, सो आनंदशी बराचदा फोनवर बोलणं होतं. विजया आहे किंवा अगदी चोळप्पा कुटुंब आहे. सो ही सगळी लोकं जी डे 1 पासून आम्ही एकत्र काम करत होतो. सो त्या प्रत्येकालाच मिस करतो आम्ही. आणि आधीमध्ये आमचं भेटणं पण होतं. की विजया पण आत्ता जस्ट रिसेंटली सेटवर येऊन गेली होती. चंदाची भूमिका करायची किंवा आनंदशी बोलणं होतं, घरी येणं जाणं होतं. मिस करतो. भेटल्यावर पण आमच्या गप्पा याच असतात बेसिकली की आठवतं का आपण सेटवर काय करायचो, काय धमाल, मग कोणाशी केलेली मस्करी असेल किंवा अगदी काही इमोशनल सीन्स असतील किंवा कधी एखादं काहीतरी टेन्स वातावरण क्रिएट झालेलं असतं शूटिंगच्या वेळेस, म्हणजे सीनमधलं. सो त्या मोमेंट सगळ्या सो आठवतं, मजा येते. त्या दिवशी बरंच सोशल मीडियावर खूप लोकांनी म्हणजे पोस्ट करून ते टॅग करतात किंवा स्टोरीज करून ते टॅग करतात. आणि इथलं वातावरण म्हणाल तर आमचं नॉर्मल, म्हणजे असंही रोज दिवसाची सुरुवातच ही स्वामींच्या आरतीने, पूजेनेच इथून सुरुवात होते रोजची. सो तो दिवस पण तसाच होता. अगदी शांतपणे सकाळी पूजा झाली, शूटिंगची सुरुवात झाली, दिवस एकदम शांतपणे अगदी त्याच वातावरणामध्ये पूर्ण दिवस गेला. आणि माझं इंटरॅक्शन बेसिकली 1 to 1 प्रेक्षकांची सोशल मीडिया थ्रू जास्त होतं. सो तिथून येणाऱ्या शुभेच्छा असतील किंवा काही व्हिडिओज बऱ्याचदा कोणी मेसेज करतं किंवा सोशलला टॅग करतं. सो अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला तो. येस, थँक्यू प्रेक्षकांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. कारण हे संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त प्रेक्षकांचं आहे. सो मी एवढंच म्हणेन की असंच प्रेम कायम असू द्या. आम्ही पण अगदी प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन दिला तुम्हाला सगळ्यांसमोर नक्कीच घेऊन येऊ. थँक्यू व्हेरी मच.